पार्टीच्या प्रचाराच्या सांगतेची ही सभा आहे। माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस, या जिल्ह्याच्या भावी खासदार आणि केंद्राच्या भावी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीचे सन्माननीय नेते, आज पंकजाताईंना प्रत्यक्ष या बीड जिल्ह्याच्या मातीत येऊन ज्यांनी आशीर्वाद दिले आणि त्यांना परत सूर्य मावळायच्या अगोदर पुण्याला पोहोचायचं होतं, ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती उदयनराजेंनी या ठिकाणी आले। मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मुंडे कुटुंबातला मोठा असल्यामुळे त्यांचे मुंडे कुटुंबाच्या वतीनं मनपूर्वक आभारही व्यक्त करतो। बावीस बॉल राहिलेत, आणि सेंचुरी करायची आहे। त्यामुळे हे जे चाललंय ते बंद करा। ही बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक अतिशय आगळ्या वेगळ्या वळणावर गेली आहे। मला वाटत होतं की या बीड जिल्ह्याची निवडणूक संबंध देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक होत असताना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हावी। मला नाही, आपल्यापैकी अनेक जणांना हे वाटत असेल की ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती। पण इथं उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, आपण सर्वजण आज पंकजाताईंना आशीर्वाद द्यायला आलात। दुःखाने आणि खेदाने व्यक्त व्हावं लागतंय की ही निवडणूक या बीड जिल्ह्याची देशाच्या आणि या जिल्ह्याच्या विकासावरती नाही झाली, तर फक्त जाती पाती आणि धर्माच्या वर। पण या बीड जिल्ह्यानं कधी जात पात धर्म कुणी कितीही कुठल्याही निवडणूक प्रयत्न केला तर या बीड जिल्ह्याची मायबाप जनतेने कधी जात पात धर्म बघितला नाही, तर कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागे हा जिल्ह्यातली प्रत्येक जात पात धर्म या ठिकाणी उभे राहिलेले आहे। मी आपल्याला सूचना केली की मला 22 बॉल मध्ये सेंचुरी करायची आहे। तुम्हाला असं वाटलं असेल की मी भाषणाच्या सेकंदावर मिनिटावर बोललो आहे, नाही। पंकजाताईचा विजय सुनिश्चित आहे। तो विजय ऐतिहासिक मताने होणार आहे हेही सुनिश्चित आहे। पण त्या ऐतिहासिक मतामध्ये सर्वाधिक ऐतिहासिक मताधिक्य हे परळी विधानसभा मतदारसंघाचं असलं पाहिजे। हे तुम्ही देणार आहेत का? याच्यासाठी म्हणलं होतं 22 बॉल मध्ये आपल्याला 100 रन काढायचे आहेत। आता कळालं? आज या ठिकाणी अनेक गोष्टी बोलता येतील। आज जात पात धर्म काढले होते, पण केंद्राच्या 80 कोटी जनतेला ज्यावेळेस मोदी साहेबांनी मोफत राशन दिलं, आपल्यापैकी किती जणाला मिळालं? हात वर करा। ज्याला राशन मिळालं त्याची जात पात धर्म केंद्राने काढली। शेतकऱ्याला आपल्या खात्यावर 6000 रुपये मिळाले, आपल्यापैकी किती जणांना मिळाले? हात वर करा। जात पात धर्म काढली।
मग इथं मात्र मतदान देताना जात पात धर्म येते कुठून? कशासाठी? हे आज नाही, 2009 ला आत्ता ज्या सोशल मीडियावरती काही घोषणा येत आहेत आपल्या विरोधात, स्वर्गीय मुंडे साहेब पहिल्यांदा लोकसभेला उभे राहिले त्यावेळेसही याच घोषणा होत्या, याच घोषणा होत्या. पण या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने त्यावेळेसही दाखवून दिलं. आणि आजही बघा की आपल्या दृष्टीने ही निवडणूक पंकजाताईची नाही, त्या नेत्या आहेत म्हणून नाही, तर त्या देशाच्या लोकनेत्या आहेत म्हणून आपल्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे. आम्ही प्रारब्ध भोगला, एकमेकाच्या विरोधात लढलो, पण व्यासपीठावर बसलेलो असताना एक क्षण मला आठवला. तो क्षण होता ताई तुमच्या 2009च्या विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा. आज तो क्षण आहे, तोही माझ्या दृष्टीने आनंदाचा होता. जीप वर उभा राहून पंकजाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है म्हणणारा आहोत. आज तुम्ही देशाच्या सार्वभौम सभागृहात जाताय, हा भाऊ पुन्हा तुमच्या पाठीमागे आहे. पंकजाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. आज स्वर्गीय मुंडे साहेब नाही, स्वर्गीय अण्णा नाही. स्वाभाविक आहे, कुटुंबातला मोठा म्हणून जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर आहे. माझे हात जोडून कळकळीची आपल्याला विनंती आहे. गावामध्ये गटातटाचे राजकारण इतक्या दिवस होतं, आता गटातटाचा राजकारणाचा विषय नाही, ही निवडणूक लोकसभेची आहे. आज सगळ्यात महत्वाची जबाबदारी या निवडणुकीची माझ्या खांद्यावर आहे. ती फक्त विजयाची नाही, तर दिल्लीला दाखवून द्यायचं आहे की एकदा बीड जिल्ह्याने ठरवलं तर ऐतिहासिक विजय या ठिकाणी देतो. ताई प्रारब्ध आपण दोघांनी भोगला. तो प्रारब्ध भोगत असताना देवाने सुद्धा आपल्या दोघांकडून चांगल्या गोष्टी घडवून दिल्या. स्वर्गीय मुंडे साहेब नसताना तुम्ही या ठिकाणी 10 वर्ष प्रीतमताईंना खासदार केलं, आपण मंत्री होतात, या जिल्ह्याचा विकास केला. विकास तुमच्या हाताने झाला. प्रारब्ध मीही भोगलं, तुम्ही भोगत असताना तुम्हीही एक नेतृत्वाची फळी तयार केली. मीही प्रारब्ध भोगत असताना मी सुद्धा एक नेतृत्वाची फळी तयार केली. आणि आनंदाचा क्षण आज इथं एवढाच आहे की सगळी नेतृत्वाची फळी इथं सगळीकडे बघितलं तर ताई आज तुमच्यासाठी, तुमच्या विजयासाठी पूर्णपणाने एकवटली आहे. किती हो आमच्या ताईची भीती, किती हो आमच्या ताईची भीती. आमच्या माजी नेतृत्वाला, दैवताला, आदरणीय नेत्यांना 3 दिवस जिल्ह्यात येऊन बसावं लागतं. 3 दिवस, 3ही दिवस मुक्कामाला. आज या बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जात नाही. 3 दिवस मुक्कामाला. कुठल्याही या बीड जिल्ह्यातल्या पत्रकारांना त्यांना विचारावं, अरे आता प्रचार 6 वाजता संपतोय, शेवटचा प्रश्न तरी शरद पवार साहेबांना विचारा की नेमकं तुमचं मराठा आरक्षणाबद्दल काय मत आहे. आरक्षणाच्या पाठीमागे राहून राजकारण करायचं. अरे आता आरक्षणाचा मुद्दा राहिलाच नाही.
निजामकाली दस्ताप्रमाणे प्रमाणपत्र द्यायचे होते, दिले. 10% आरक्षण विशेष अधिवेशन बोलून कायदा करायचा होता, केला. तो टिकवायचा होता, टिकला. सगळा सोयऱ्याचा विषय होता, त्याचं जाहीर प्रकटन काढलं. मग राहिलं काय? अरे ज्या दिवशी कुणबीचं प्रमाणपत्र मिळायचा निर्णय सरकारने घेतला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या विरोधातल्या बहुरंगानं पहिलं प्रमाणपत्र त्याने घेतलं. पहिलं प्रमाणपत्र घेतलं. ताई तुम्ही म्हणला सगळे विचारतात, पण ह्यांनी पहिलं प्रमाणपत्र कशासाठी घेतलं? तर केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मतदारसंघात त्या प्रमाणपत्रावरती अर्ज दाखल करायचा होता. मग आता तुम्ही काय झालात? एकीकडे ओबीसी म्हणून प्रमाणपत्र घ्यायचं, ओबीसी मतदारसंघात अर्ज दाखल करायचा, तिथं मात्र ओबीसी. लोकसभेच्या निवडणुकीला काय? असं कसं राजकारण आपण समजून सांगाल? अरे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण सर्वांनी इथं दर्शन घेतलंय. त्यांचे 13वे वंशज ताईंना आशीर्वाद या ठिकाणी द्यायला आले. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य उभं करत असताना 18 पगड जाती धर्माच्या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. त्यावेळेसपासून गावगाडा, त्यावेळेसपासूनचा गावगाडा, गावकोस 18 पगड जाती धर्मातले सर्व लोक एकत्रित या ठिकाणी गुणागोविंदाने राहतात. पण इथं मात्र बीड जिल्ह्यामध्ये अतिशय वेगळ्या पातळीवर, एवढ्या खालच्या पातळीवर एवढा द्वेष की आम्ही दोघं बहीण भाऊ आता गाडीतून येताना छत्रपती उदयनराजेंच्या साक्षीनं बोलत होतो की एवढा द्वेष जर होत असेल तर कधी कधी आमच्या सारख्याला सुद्धा खरंच राजकारण समाजकारण करावं का नाही करावं? अरे आम्ही आमच्या कुठल्या तरी जातीत जन्माला आलो, हा आमचा दोष आहे. काय अशी पद्धत आहे का देवाला अर्ज द्यायची, पुढच्या जन्मी कुठल्या धर्मात कुठल्या जातीत जन्माला यायचं, अगोदरच अर्ज लिहून ठेवायचा? काय का मालक असलं काही? एवढा द्वेष? अरे विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला बोलता येत नाही, पण इथं मात्र जातीपातीचं राजकारण करून द्वेष निर्माण करताय. मला खात्री आहे, मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांवर, मायबाप जनतेवर. इथं प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा माणूस आज प्रचाराच्या समारोपाला गेली 45 दिवस तुम्ही अहोरात्र पंकजाताईंना ऐतिहासिक विजय प्राप्त करण्यासाठी कष्ट करताय. ह्या कष्टाचं मोल, तुमचे उपकार आम्ही कधीही फेडू शकत नाही. आमच्यावर तुम्ही एवढा प्रेम केला की त्या प्रेमाची परतफेड आम्ही आमच्या अंगावरच्या कातड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातली तरी ती फिटू शकत नाही. आपल्यापैकी कुणीही म्हणावं, पंकजाताईला असेल, मला असेल, ताई काळजी करू नका, तुम्हालाही विश्वास देतो. माझ्यासाठी राजकारण आचारसंहिता लागली त्या दिवशी चालू झालं आणि मतदान संपलं की त्या दिवशी बंद झालं. ज्यांनी शिव्या दिल्यात तोही दुसऱ्या दिवशी येऊन काम सांगतो आणि आपण काम करतो. हा स्वभाव आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक विचार केला पाहिजे. तुमचा माझा काय स्वाभिमान आहे? मी असेल, पंकजाताईने असेल, प्रीतमताईने असेल, इथं व्यासपीठावर बसलेल्या अनेक मान्यवरांना असेल, ह्या निवडणुकीमध्ये फक्त आम्ही एखाद्या फलाण्या जातीत जन्माला आलो म्हणून विरोध करायचा? अरे आज तुमच्यापैकी अनेक जणांचे सामाजिक प्रश्न सोडवले असतील, आम्ही व्यक्तिगत प्रश्न सोडवले असतील, कुणाचं कर्ज फेडलं असेल, कुणाला कर्ज दिलं असेल, कुणाचा दवाखाना बघितला असेल, कुणाचं घरातलं भांडण मिटवलं असेल. एवढंच नाही
टंचाईच्या काळात दरवाजाला वाजून आपल्या सर्व सहकाऱ्यांनी पिण्याचं पाणी पाजायचं काम केलं असेल, नाही तर कोविडच्या काळात रेमडेसिवीरचं इंजेक्शन देण्यापासून ते सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत या परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेची सेवा केली. ते सेवा करत असताना आम्ही कधी जात पात धर्म पाहिला. एकीकडे मागासवर्गीय समाजाला म्हणायचं संविधान बदलणार आहेत. चापकी बार 400 पार हो गया कि संविधान बदल देंगे. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संविधान कुणीही परमपूजनीय बाबासाहेबांचं बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत कधीच मनात सुद्धा विचार आणू नका. और मेरे कौम के सभी भाइयों और बहनों को हाथ जोड़ के आप सबसे गुजारिश है, हर बार जब जब कौम की इज्जत का सवाल आया, कौम को मदद करने का सवाल आया, आपने भी मुझसे प्यार किया, मैंने भी उतना प्यार किया. पिछले 22 साल से आपको गले से गले लगा के ईद की मुबारकबाद देता हूं. तब सिर्फ बात गले से गले लगाने की नहीं होती है, तब मैं अपनी रूह आपके दिल में छोड़ता हूं और मेरी रूह आपके दिल में छोड़ता हूं. इसलिए भाइयों, यहां से सोचोगे तो कुछ अलग लगेगा. दिल में तो आपके पंकजाताई और हम ही हैं. तो यहां से मत सोचो, दिल से सोचो. इस चुनाव में मुझे कुछ पता चला. इस्माइल भाई यहाँ जावेद भाई, शकील भाई, हाँ, अजीज भाई है, सब है, अयूब भाई है, अल्ताफ, सभी, सबसे मेरी गुजारिश है, मेरे घर की इज्जत है, अपने गांव की इज्जत है, अपने कौम की इज्जत है कि नहीं? मुझे कहा गया कि यहां पे कोई ऐसा उम्मीदवार खड़ा करो. मैंने बोला नहीं, अगर कौम मुझ पे भरोसा करती है तो मुझे भी उस कौम पे भरोसा है और उस भरोसे की बात करता हूं, वो भी वोट करेगा. म्हणून हात जोडून माझी आपल्याला विनंती आहे, ही जात पात पंथाच्या पलीकडची, धर्माच्या पलीकडची विकासाची निवडणूक आहे. अरे आपण स्वप्न बघतोय. एकीकडे परळीहून बीड मार्गे, नगर मार्गे मुंबईला रेल्वेने जाण्याचं जे प्रीतमताईंनी स्वप्न पूर्ण केलं. आज मला सांगा, आपल्याला काय मिळालं म्हणून चर्चा आपण करतोय. विरोधक टीका करतायत की या बहीण भावाने काय केलं. मी केजला म्हणलं की ताई मंत्री असताना पीएमजीएसवायचे, सीएमजीएसवायचे, सीआरएफचे जेवढे कामं निघाले त्याच्यातले अर्धे कामं फक्त भौरंगाच्याच कॉन्ट्रॅक्टरला आहे. आमच्या काळातही तसंच आहे. आणि तो म्हणतोय विकास झाला नाही. अरे मग तुला गुत्तेदारी कशी मिळाली? सरळ प्रश्न आहे, सीधा सवाल आहे. आता काही जण म्हणले की या बीड जिल्ह्यातली परळीची मक्तेदारी संपवार आहे. आमची काय मक्तेदारी आहे? आता समारोपाच्या सभेत अरे परळीची मक्तेदारी धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे नाही, प्रीतमताई नाही. परळी म्हणजे प्रभू वैद्यनाथ आहे. परळी म्हणजे पंचम द्वादश ज्योतिर्लिंग आहे. परळी म्हणजे तुम्ही आहात. परळी म्हणजे ही मायबाप जनता आहे. आम्ही परळीत आणि बीड जिल्ह्यात कधीही फरक केला नाही, ना कधी आम्ही करणार. विकास सर्व जिल्ह्याचा होणार आहे. अरे जर तिसऱ्यांदा आज संबंध देश जर म्हणतोय कि पुन्हा प्रधानमंत्री कौन होणार, अगर मोदी जी वापिस पीएम बनने वाले हैं तीसरी बार, तो पहली बार अपने को भी यहां से पीएम को भेजना है. डीएम की जब आएगी तब आएगी, देख लेंगे.
पण एक लक्षात घ्या, माझ्या दृष्टीने ही विकासाची जेवढी महत्वाची निवडणूक आहे, तुम्ही माझं कुटुंब आहात, माझं जे काय आहे ते तुमचं आहे. आमच्या कुणाच्याही दारातून आपल्यापैकी एकही कुठल्याही अडचणीच्या काळात त्या अडचणीचा निकाल निघाल्याशिवाय गेलं नाही. कुठल्याही अडीनडीला आपल्यापैकी कसलीही गरजूवंत समोर आला तर तो कधीच रिकाम्या हाताने गेला नाही. मग मला सांगा, एवढं प्रामाणिकपणानं इमानदारीनं काम आपण या ठिकाणी करतोय, तर आपण सुद्धा या बीड जिल्ह्याला जर देश जगाच्या पातळीवर विकास करत असेल तर बीड जिल्ह्यानं सुद्धा देशाच्या सोबत विकास केला पाहिजे. मोदी साहेब जगात जर देशाचा विकास करतायत तर मोदी साहेबांसोबत पंकजाताईंनी सुद्धा या बीड जिल्ह्याचा विकास केला पाहिजे. त्या विकासासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. आणि बघा, योग काय असतं, प्रारब्ध काय असतं, नियतीला काय मान्य असतं, तो दिवस चांगला म्हणावा का वाईट म्हणावा. ज्या दिवशी पंकजाताईंनी स्वतःच्या हाताने स्वर्गीय मुंडे साहेबांना 2014ला अग्नी दिली, त्याच दिवशी आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल, ज्या दिवशी अग्नी दिली त्याच दिवशी निकाल. आणि हे सगळं आपल्या सर्वांसाठी एक आव्हान आहे. गुलाल उधळावा का दुःख व्यक्त करावं, पण नियतीला जर मान्य असेल की दिलेल्या अग्नीतून आज 10 वर्षानंतर पुन्हा स्वर्गीय मुंडेसाहेब पंकजाताईच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर येत असतील तर ते आपल्याला आनंदानं स्वीकारावा लागेल. आणि तो आनंद जर आपल्याला आणायचा असेल तर हे असले बहुरंगी जे म्हणते हृदय फाडलं, एकीकडे धनंजय मुंडे आणि दुसरीकडे अजित दादा, आणि गड्यानं 6 महिन्यात हृदयाचं प्रत्यारोपण केलं, जसं किडनी बदलतं तसं हृदयच बदलून टाकलं. पण तुम्ही काळजी करू नका, एखादी केस झाली तर होऊ द्या, काय फरक पडत नाही. लय मोठ्यात आणखीन एक सही, इथून खालून वरून 4-5 जण मला घड्याळ दाखवले, तारा मला घड्याळ पक्की माहिती आहे, पण आता विषय कमळाचा आहे. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे, गावात मतभेद असतील, गावात गटतट असतील, गावात 2 पार्ट्या असतील, एकमेकाच्या विरोधात मागच्या 10-12 वर्षापूर्वी आपण लढलो असू, काही केलं असू, पण आता मात्र ती गटातटाची निवडणूक नाही, आता मात्र ती ग्रामपंचायतीची नाही, पंचायत समितीची नाही, जिल्हा परिषदेची नाही, नगरपालिकेची नाही, विधानसभेची सुद्धा नाही. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची, अस्मितेची, स्वाभिमानाची आहे. आणि स्वर्गीय मुंडे साहेबांना 4 तारखेला त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्व भरभरून त्याची 13 तारखेला परतफेड करायची. आपल्याला आपली लेख अनुक्रमांक, आपली लेख पंकजाताई गोपीनाथ मुंडे, कमळ, त्याच्या समोरचं बटन दाबून पंकजाताईंना आपल्या परळी विधानसभा मतदारसंघातून बीड जिल्ह्यातून ऐतिहासिक मदत मिळणार आहे. पण परळीत नंबर 1 लीड कुठली, बीड जिल्ह्यात नंबर 1 लीड कुठली. त्यामुळे पंकजाताई तुम आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण सर्वजण मोठ्या संख्येनं माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रचाराचं सांगता